विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण त्रिकोणाचा अभ्यास केला। त्रिकोणाची रचना कशी करतात ते शिकलो। आज आपण या भागात प्रकरण 5व्याला सुरुवात करणार आहोत, ज्या प्रकरणाचं नाव आहे चौकोन। आता चौकोन आणि चौकोनाचे प्रकार आपण गेल्या वर्षी इयत्ता 8वीत पण शिकलो। चौकोनाचे एकूण 6 प्रकार पडतात। प्रत्येक प्रकाराची व्याख्या आणि आकृती आपण या प्रकरणात शिकणार आहोत। आठवण करून घेऊया, चौकोनाचे 6 प्रकार कोणते कोणते। चौकोनाचे प्रकार, पहिला प्रकार समांतरभुज चौकोन। त्यानंतर समांतरभुज चौकोनावरून पडणारा दुसरा चौकोनाचा प्रकार आयत। चौकोनाचा तिसरा प्रकार चौरस। चौथा प्रकार समभुज चौकोन। पाचवा प्रकार समलंब चौकोन आणि 6वा प्रकार आहे पतंग। असे चौकोनाचे एकूण 6 प्रकार पडतात। या 6 प्रकारांबद्दलची बरीच अशी माहिती आपण इयत्ता 7वी आणि 8वीत शिकलो आहोत। समांतरभुज चौकोनावरून आयत कसा तयार होतो, आयतानंतर चौरस आणि चौरसानंतर समभुज चौकोन। आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर आयत, चौरस आणि समभुज चौकोन हे तिघच्या तिघ समांतरभुज चौकोन आहे। पण नेमका फरक काय त्यांच्यात हा आपण लक्षात ठेवला पाहिजे। ज्या समांतरभुज चौकोनाच्या प्रत्येक कोन काटकोन असतो त्याला आपण काटकोन चौकोन किंवा आयत म्हणतो। जर समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या भुजा एकरूप असतील आणि प्रत्येक कोन काटकोन असेल तर त्याला चौरस म्हणतात। आणि समांतरभुज चौकोनाच्या सर्वच्या सर्व भुजा एकरूप असतील तर त्याला समभुज चौकोन म्हणतात। चौरस आणि समभुज चौकोनामध्ये फरक काय आहे बघा, फक्त याचा प्रत्येक कोन काटकोन असतो, सर्व भुजा एकरूप असतात। याच्या फक्त सर्व भुजा एकरूप असतात। त्यानंतर हे जे 2 प्रकार आहेत ते थोडे वेगळे आहेत, समलंब चौकोन आणि पतंग, परंतु हे 4 प्रकार एकमेकांशी मिळते जुळते। मग प्रत्येक प्रकाराचा आपण सखोल असा अभ्यास करणार आहोत, त्याच्यावरचे वेगवेगळे गुणधर्म आपण अभ्यासणार आहोत। प्रत्येक चौकोनाची व्याख्या, त्याचे गुणधर्म आणि ते गुणधर्म प्रमेयाच्या रूपाने सिद्ध करून दाखवायचे, असे प्रत्येक चौकोनाच्या प्रकाराविषयीची सविस्तर माहिती आपण या प्रकरणात या ठिकाणी मिळवणार आहोत। तर सुरुवात करूया आपण आपल्या पहिल्या प्रकारापासून, समांतरभुज चौकोनापासून। पण तत्पूर्वी आपल्याला लगतच्या भुजा कोणाला म्हणतात, सम्मुख भुजा कोणाला म्हणतात हे पण माहित असलं पाहिजे। जर का एखादा चौकोन आपल्या समोर असेल तर लगतच्या म्हणजे शेजारी शेजारी असलेल्या भुजा कोणत्या, सम्मुख म्हणजे समोर असलेल्या भुजा कोणत्या, त्यानंतर सम्मुख कोण कोण कोणते, लगतचे कोण कोण कोणते, कारण ह्यावरून आपल्याला चौकोनाचे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे गुणधर्म या प्रकरणात अभ्यासायचे आहेत। तर सुरुवात करूया आपण आपल्या पहिल्या चौकोनाला, समांतरभुज चौकोन म्हणजे काय।
समांतरभुज चौकोन कोणत्या चौकोनाला म्हणतात? आता समांतरभुज चौकोन आपल्याला नेमका काढायचा असेल तर आपण कसा काढायचा ते लक्षात घ्या. आता एक समांतरभुज चौकोनाची एक भुजा आपण प्रथम मोजून त्या ठिकाणी आपल्या वहीत काढून घ्यायची. उदाहरणार्थ समजा आपण 10 सेंटीमीटर लांबीची भुजा आपण काढली आणि समांतरभुज चौकोन काढत असताना ही जी भुजा आपण काढतो ही शक्यतोवर आपल्या वहीच्या ज्या रेषा असतात त्या रेषेवर तंतोतंत रेषेवर काढायची, कारण वहीच्या प्रत्येक रेषा या एकमेकांना समांतर असतात. त्यानंतर एवढ्याच लांबीची दुसरी भुजा काढताना थोडीशी उजवीकडे सरकून काढायची किंवा थोडीशी डावीकडे सरकून काढायची आणि ती सुद्धा वहीच्या छापलेल्या रेषेवरच त्या ठिकाणी तंतोतंत काढायची. ह्या झाल्या दोन समांतर रेषा आणि मग ह्या दोन रेषांचे हे कोपरे त्या ठिकाणी जोडून घ्यायचे. या पद्धतीने हा समांतरभुज चौकोन आपण काढू शकतो. आता समांतरभुज चौकोन म्हणजे नेमकं काय? ज्या चौकोनाच्या समूह भुजा समोरासमोरील भुजा परस्परांना समांतर असतात. परस्परांना ज्या चौकोनाच्या समूह भुजा परस्परांना समांतर असतात त्या चौकोनास समांतरभुज चौकोन असे म्हणतात. ही व्याख्या आपण मागील वर्षी पण अभ्यासली होती. मग आकृतीत बघा, दिलेल्या आकृतीत बाजू सोबतची जी आकृती आपण काढली या आकृतीत बाजू AB समांतर बाजू BC आणि बाजू AD समांतर बाजू BC म्हणजे ही भुजा ह्या भुजेला समांतर आहे, ही भुजा ह्या भुजेला समांतर आहे. अशा पद्धतीने ह्या चौकोनाच्या समोरासमोर म्हणजे समूह भुजा परस्परांना या ठिकाणी समांतर असतात. अशा प्रकारच्या चौकोनाला समांतरभुज चौकोन असे म्हणतात. आता या समांतरभुज चौकोनाचे काही वेगवेगळ्या प्रकारचे गुणधर्म आपल्याला माहित असले पाहिजेत. समांतरभुज चौकोनाचा पहिला गुणधर्म की समांतरभुज चौकोनाच्या समोरासमोरील भुजा समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख भुजा एकरूप असतात. म्हणजे AB एकरूप BC आणि AD एकरूप BC. जशा पद्धतीने समोरासमोरील भुजा ह्या समांतर असतात त्याच पद्धतीने समोरासमोरील भुजा ह्या एकरूप सुद्धा असतात. त्यानंतर दुसरा गुणधर्म समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात. जशा समोरासमोरील भुजा एकरूप असतात त्याच पद्धतीने समोरासमोरील कोन सुद्धा एकरूप असतात. अशा पद्धतीने आपण दुसरा गुणधर्म सांगू शकतो. त्यानंतर तिसरा गुणधर्म
जो कर्णांच्या बाबतीत आहे. समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे दुभाजक असतात. असे 3 महत्वाचे गुणधर्म आपण समांतरभुज चौकोनाचे त्या ठिकाणी सांगू शकतो की समांतरभुज चौकोनाच्या समोरासमोरील भुजा एकरूप असतात, समोरासमोरील कोन एकरूप असतात आणि समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे दुभाजक असतात. तर यापैकी पहिला जो गुणधर्म आहे तो आपण आता प्रमेय रूपाने या ठिकाणी अभ्यासणार आहोत. समांतरभुज चौकोनाचं पहिलं प्रमेय, समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख भुजा व सम्मुख कोन एकरूप असतात. मग या प्रमेयावरून आता पक्ष आणि साध्य कसं तयार करायचं हे आपल्याला माहित आहे. प्रमेयाचं जे विधान आपल्या समोर आहे ते विधान आणि आकृतीची मदत घेऊन पक्ष तयार करताना या विधानाचे 2 भाग करायचे. मग विधानाच्या फक्त समांतरभुज चौकोनाच्या इथपर्यंतचा भाग आपल्या पक्षात येणार. सम्मुख भुजा व सम्मुख कोन एकरूप असतात हा भाग आपला साध्यात जाणार. मग पक्ष लिहिताना काय लिहायचं आपल्याला की हा जो चौकोन आपण काढलेला आहे हा कोणत्या प्रकारचा चौकोन आहे. चौकोन ABCD हा एक समांतरभुज चौकोन आहे एवढीच माहिती फक्त आपल्याला पक्षात लिहायची. मग बघा पक्ष चौकोन ABCD हा एक समांतरभुज चौकोन आहे एवढीच माहिती आपण फक्त पक्षात नमूद करायची. मग या चौकोनाचा प्रकार झाला साध्य सम्मुख भुजा. मग सम्मुख भुजेच्या 2 जोड्या आपल्याला माहिती आहेत त्या कोणत्या, त्या आकृतीवरून आपण त्या ठिकाणी लिहू शकतो. साध्य क्रमांक 1 मध्ये भुजा AB एकरूप, भुजा DC, भुजा AB एकरूप भुजा DC आणि भुजा AD एकरूप भुजा BC. समोरासमोरच्या भुजा एकरूप असतात. दुसरं साध्य कोन A एकरूप कोन C आणि कोन B एकरूप कोन A एकरूप कोन C आणि कोन B एकरूप कोन D. हे 2 साध्य आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायचे की ह्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजू आणि समोरासमोरील कोन एकरूप असतात. मग आता या ठिकाणी सिद्धता आपल्याला साध्य आपल्याला सिद्ध करून दाखवण्यासाठी आपण एक छोटीशी रचना केली आहे. कर्ण AC काढला. तर कर्ण AC काढल्यामुळे आपल्या समोर 2 त्रिकोण तयार झाले. आता ह्या 2 त्रिकोणाच्या बाजू आपल्याला एकरूप दाखवायच्या आहेत. बघा ह्या त्रिकोणाची बाजू DC आणि ह्या त्रिकोणाची बाजू AB एकमेकांशी एकरूप आहेत असं आपल्याला ह्या साध्यात या ठिकाणी सिद्ध करून दाखवायचे. मग हे साध्य सिद्ध करण्यासाठी विचार करा 2 त्रिकोणांच्या भुजा एकरूप दाखवण्यासाठी ते 2 त्रिकोण आपल्याला एकरूप दाखवावे लागतील आणि एकरूप दाखवण्यासाठी आपल्याकडे एकरूपतेच्या वेगवेगळ्या कसोट्या आहेत आणि त्या कसोट्यांचा उपयोग करून आपण हे 2 त्रिकोण एकरूप दाखवू शकतो. मग बघा सिद्धतेकडे जाण्यापूर्वी प्रथम रचना लिहून घेऊ. कर्ण AC काढला. कर्ण AC काढून झाल्यानंतर आपण सिद्धतेकडे जाऊया. कर्ण AC काढल्यामुळे चौकोनाचे 2 त्रिकोण तयार झाले. ते कोणते कोणते त्यांचे नाव आपण लिहून घेऊ. त्रिकोण
एडीसी व त्रिकोण एबीसी मध्ये, त्रिकोण एडीसी व त्रिकोण एबीसी मध्ये आपल्याला कोणकोणते घटक एकरूप दाखवता येतील, कोणकोणत्या भुजा किंवा कोणकोणते कोण एकरूप दाखवू शकतो आपण. तर बघा लक्षात घ्या, या ठिकाणी हा समांतरभुज चौकोन आहे आणि समांतरभुज चौकोनाच्या समोरासमोरील भुजा एकरूप असतात आणि त्या एकरूप असल्या कारणाने त्यांना एक छेदिका त्या ठिकाणी छेदत असल्या कारणाने तयार होणारे व्युत्क्रम कोन आपण एकरूप दाखवू शकतो. मग बघा त्रिकोण एडीसी व त्रिकोण एबीसी मध्ये या ठिकाणी आपण कोणांच्या जोड्या एकरूप दाखवू शकतो. त्या कोणत्या कोणत्या? तर प्रथम आपण बाजू डीसी समांतर बाजू एबी घेऊया. बाजू डीसी समांतर बाजू एबी हे कशावरून सांगू शकतो आपण? पक्षावरून. आणि त्यांची छेदिका एसी आहे. बघा बाजू डीसी समांतर बाजू एबी आणि त्यांची छेदिका एसी घेतल्यास कोण डीसीए, कोण डीसीए हा एकरूप असेल. कोण सीएबी ह्या कोणाशी किंवा कोण बीएसी ह्या कोणाशी, कारण दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यानंतर तयार होणारे व्युत्क्रम कोन. तसंच समांतर रेषांची आपण जोडी बदलवली. बाजू एडी समांतर बाजू बीसी, पुन्हा याला कारण पक्ष व याची छेदिका पुन्हा एकदा एसी घेतल्यास पुन्हा एकदा छेदिका एसी घेतल्यास आपण परत एकदा व्युत्क्रम कोनांची दुसरी जोडी या ठिकाणी एकरूप दाखवू शकतो. ही झाली आपली पहिली जोडी. दुसरी जोडी एकरूप दाखवताना आपण कोण डीएसी, कोण डीएसी हा एकरूप असेल. बघा कोणत्या कोणाशी? एसीबी ह्या कोणाशी. पुन्हा कारण व्युत्क्रम कोन, आणि हे व्युत्क्रम कोन एकरूप आहेत. कशामुळे? तर दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदलेले आहे आणि हे तयार होणारे व्युत्क्रम कोन आहे. त्यानंतर बाजू एसी, एकरूप बाजू एसी, दोन्ही त्रिकोणांमध्ये सामायिक असलेली बाजू, बाजू एसी एकरूप बाजू एसी, कारण सामायिक भुजा. मग बघा पहिल्या त्रिकोणाचे दोन कोन आणि त्यांनी समाविष्ट केलेली बाजू, दुसऱ्या त्रिकोणाचे दोन संगत कोन आणि त्यांनी समाविष्ट केलेली संगत भुजा एकमेकांशी एकरूप असतील तर हे दोन्ही त्रिकोण बाको कसोटीनुसार एकरूप आहेत असं आपण सांगू शकतो. म्हणून त्रिकोण एडीसी एकरूप असेल त्रिकोण एबीसी ह्या त्रिकोणाशी, कारण कोबाको कसोटीनुसार. आणि जर का समजा दोन त्रिकोण एकरूप असतील तर त्यांच्या उरलेल्या संगत भुजा आपोआप एकरूप असतात. आणि म्हणून ह्या त्रिकोणाची बाजू डीसी एकरूप आहे बाजू एबीसी आणि बाजू एडी एकरूप असेल बाजू बीसी शी. आणि यांना दोघांना एकत्रित कारण आपण देऊ शकतो
एकरूप त्रिकोणांच्या संगत भुजा. एकरूप त्रिकोणांच्या संगत भुजा. म्हणजे पहिलं साध्य आपल्या या ठिकाणी सिद्ध झालं राहिलं. आता दुसरं साध्य, जशा संगत भुजा एकरूप असतात तसे संगत कोण सुद्धा एकरूप असतात, उरलेले कोण सुद्धा एकरूप असतात. म्हणून हा कोण डी कोण बी शी एकरूप असेल, तसेच कोण बी एकरूप असेल कोण बी शी, कारण एकरूप त्रिकोणांचे संगत कोण. आणि ह्याच पद्धतीने आपण कर्ण बदल केला तर उरलेली दुसरी जोडी सुद्धा आपण एकरूप दाखवू शकतो. म्हणून त्याचप्रमाणे कोण ए एकरूप कोण सी दाखविता ए. आणि ह्या पद्धतीने आपलं प्रमेय या ठिकाणी सिद्ध होतं. फक्त लक्षात ठेवा, आपल्याला या ठिकाणी दोन त्रिकोण तयार करून घ्यायचे आणि ते कोबाको कसोटीनुसार एकरूप दाखवायचे. आणि एकरूप दाखवताना आपल्याला दोन व्युत्क्रम कोणांच्या जोड्या त्या ठिकाणी नमूद करायच्या आहेत आणि एक भुजा सामायिक त्या ठिकाणी दाखवायची.